काल होती होळी आणि ती आमच्याकडे सर्वात भारी साजरी होते असं तरी मला वाटतं. त्याचं कारण पुढे सांगतेच. मंदिरावर जाण्यासाठी मी इकडे रेडी झाले. मागच्या टाइमला वाकडी तिकडी वेणी आली होती म्हणून ह्यावेळेस केस मोकळेच ठेवले. राहीचं आवरून झाल्यावर ती तिच्या अनन्या दीदी सोबत मंदिरावर गेली. माही तिच्या आजी सोबतच गेली होती. आणि आमच्याकडे फक्त होळीच नाही तर सगळे सणच छान साजरे होतात. कारण सणां दिवशी दरवेळेस गुळ आणि खोबऱ्याचा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम असतो. छान सगळे एकत्र जमतात आणि ह्या प्रसादाच्या कॉम्बिनेशनला जगात तोड नाही. साधच पण खूप टेस्टी. माहीने तर गुळाचा एवढा मोठा खडा हातात घेतला होता. मंदिरावर घरी आलो आणि ही लहान मुले होळीच्या तयारीला लागली. आम्हालाही स्वयंपाक करून जायचं होतं. सर्वात पहिले तरी मोकळी केस बांधून घेतली. आज पुरणपोळी केली नाही म्हणून साखर चपातीच नैवेद्यासाठी केली होती. त्यावर थोडासा गुळ आणि श्रीखंड ठेवलं. थोड्याशा चपात्या केल्या आणि आधी होळीला नैवेद्य दाखवायला गेलो. खूप उशीर झाला होता यायला. होळी पेटली पण होती. असो, होळीला नमस्कार करून आम्ही घरी आलो आणि ताईंनी छान पनीरची भाजी बनवली. त्याचसोबत ही भजी तळली होती. ही भजी करताना मला तिची भजी करायची स्टाईल खूप आवडते. अशी भजी केल्यावर खूप कुरकुरीत होतात. ह्याला खेकडा भजी म्हणतात. त्यानंतर छान ताट रेडी केलं आणि जेवण करायला बसले. आणि माहीला श्रीखंड फार आवडतो. तिला चपाती बरं खा म्हणलं तर नुसतं खायला बघत होती. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. जय माता दी.